त्या गोंधळाकारांना आमंत्रण करायचं कसं? आई गंगा देवी तुझ्या गावाची विचारूया. बोला सांगा का आम्हाला कोण आले? हा आम्हाला तुमची ओळख देणार का कोण आले? बोला असंच खेळायचं का तुम्हाला नुसतं? हा असंच खेळायचं का? बोला तुम्ही कोण आले सांगा का आम्हाला? तुम्ही कोण आले सांगाल का मला? हा असंच खेळायचंय, असं नसायचं का तुम्हाला? तुमची तुम्हाला ओळख नाही ना? असंच येण्यावानी खेळायचं आपल्याला, असंच खेळायचं का? त्यांना विचारा मामा. बोला कोण आले विचारा. कोणी बोला काय रूप आहे तुझं, कोण आले? तसं आम्हाला गरजेनं द्यायला. हे आपल्या लग्नाच्या हल्दी नाहीये, हा जागरण गोंधळ आहे. या जागरण गोंधळामध्ये ज्या रूपामध्ये असत त्या रूपामध्ये जे ही एडी बाग आहे तुमची. नुसतं तुम्हाला नाचत खेळत राहायचं का? मग काहीतरी ओळख पाहिजे तुमची, काहीतरी ओळख असं म्हणून तुम्ही आला नाही इथपर्यंत. बोला तुम्ही कोण आले? असंच खेळायचंय. गावाची गाव पांढरे आले, आनंद आहे का माऊली? काय कमी पडलं? द्या गाव पांढरीचं काय रुसत आले गाव तुम्ही. अगं रुसली का ग बया, अगं रुसली का ग बया, तिला हलका कोण बोलावा.
कमी पडलं? या कुलाकडून कमी पडलं का कोणाकडून कमी पडलं तुला? लोकांकडून याची मला मुकी केले. गावचे कसे मुखी करतील? तुझा तो उत्सव झाला ना आता. या आमच्या या कुलाकडून माऊली या कुलाकडून काय का हवंय का? मग आनंदाने येणार का तुम्ही? हे कोणाच्या घरातले? पहिल्यांदा आलंय का पहिल्यापासून येतोय? नाही, पहिल्यांदा झालं. पहिल्यांदा आलंय ना? माहेर काही नाही ती. हो असू दे बसा. काय कमी पडलंय का? हा काय तुम्हाला कमी पडलंय का सांगायचं? काय बोला, सांगणार तर आम्हाला समजेल. बोला. मग जे का असेल पण आमचं हे जागरण गोंधळ घातले माऊली, तुझा आम्ही मानपान देऊ, पण या जागरण गोंधळ उभं राहणार का? आम्ही गावाचं नाही सांगू शकत. हा गाव गोंधळ नाहीये, गावाचा गोंधळ नाहीये, हा कुलाचा गोंधळ आहे. आमच्या कुलाकडून जे का असेल तू फुलाची पाकळी आम्ही मान देऊ तुझा. आनंदाने खेळत येणार का? खेळणार. तुझ्या सोबतीला तुझा जोडीदार पण घेऊन येणार. मग आनंदाने खेळायचं. आमचं झाड खुल्लं आणि उभं केलं पाहिजे, दुसऱ्याच्या आधावर राहिलेलं पाहिजे. या गावदेवचा आई ग गावदेवी तुझी निंदा जानकी, अग जान निंदा केली. एक पेन वही घ्याय का? नाव घ्यायचं त्यांचं. आपल्याला कुलाचं गोंधळ आहे, गावाचं नाहीये, पण गावासाठी जर काय आपल्या पुढे आलं तर आपण सांगायचं काम करू, करायचं काम गावाचं. आणि एका कुलाचा नाहीये, ती नाराज काय ते पण मी सांगू शकतो आणि तिच्याकडून ऐकून घेऊ शकतो, पण गावाने ते एक्सेप्ट केलं पाहिजे. बरोबर ना विशाल भाऊ? म्हणून ग्रामदेवतेला आपण फक्त मान देऊया. घ्या. आई माझी गावाची गावदेवी ग, गावाची गावदेवी, आई माझी गावाची गावदेवी. काय बोला? येईना येईना तो. तू तुझ्या स्थानाला उभी राहा ना. तू स्थानावर उभी राहा ना तुझ्या. तू जागा का सोडते तुझी? हा चल तुझ्या तू स्थानाला उभी राहा, मग बघू कसा येत नाही तो. राशील उभी? तुझ्या स्थानावर उभी राहशील का तू? मी बोलतो त्याला. बोल. राशील स्थानाला. विशाल भाऊ दोन कवडं घ्या. ती तिच्या पहिले झाडाचं रक्षण केलं पाहिजे, मग कुणाचं ना मग गावाचं. पहिले स्वतःचं रक्षण नाही करता आलं, स्वतःच्या झाडाला जर उभं चाल नाही करता आली तर बाकी कोणाची काय अपेक्षा करतील लोक? घे. तू चाल गावदेवी, तू चाल गावदेवी.
तू जर तुझ्या झाडाचं रक्षण नाही करू शकत, सांभाळायला करू शकत, तर बाकी लेकरं कशी पाहणार? हा चल पहिले आता गाव, हो आता गाव, आता लावायचं. चल रूपामध्ये तुझ्या आणि आता तू जर तू सत्याच्या अशी तर स्वतः उभं राहशील, झाडाचा पहिले सांभाळ करशील. हो गावा गावातून हिंडत आला गावदेवीचा गाडा ग, गावदेवीचा गाडा ग आई बरं आनंदाने आलेत ना? जे काय तुम्हाला मानपान कमी पडला असेल का असेल, हा गावाचा आम्ही तुम्हाला आरतीचा मान देतोय. जेव्हा तुमची बोलवणी करू परत आकेला उभे राहणार का आमच्या? हा राहणार का? मग तू कोणत्या गाव शिवाराचे आलेस? कोणत्या गाव शिवारातून आलेस तू? याच गावात शिवाराची. मग हे तुझं जे कुल आहे ते ह्याच गाव शिवाराचं आहे का? हा ह्याच गाव शिवाराचं आहे का तुझ्या? तुझ्याच आहे ना? बघ पुढे लिहून घ्या गाव. एक आरती करायला कोणतरी आरती करा त्यांना. चला उठा, एक सुवासिन होता लवकर. या कोणी पण एक जे आरती करा त्यांना आरती करा. पहिले इथं करा मग त्याला करा. आपण परत पाहू. बाबू तुझा बाजू परत आपण त्याला बोलवलं करा. आधी सगळी एक एक वारी घेऊ आणि मग पुढचा आपण उलगडा करू. एकदम नको सर्व. कापूर इकडे घ्या थोडा. अंगावर नका घेऊ. परत उभी राहायचं. बोला अकेला. बोला तुम्ही कोण आले? एक वेळा सांगितलं का महाराज? भांडार दे त्यांना ना. परत बोला अकेला उभं राहायचं. परत अकेला उभं राहायचं. बोलवणी की एक तेव्हा या एक वेळाचं एकदम मोकळं मनात जायचं. जाणार तकलीफ नकोय. खुल्लं दार सोडून जायचंय. जय हो चांदण चांदण झाली राना, एक हिरेची पाहत होते.
कोण आहे? कोण आले? कसं रूप आहे तुझं? दाखव ना, रूपामध्ये येणार जर एक वेळायचं आई. आईचं रूप कसं आहे तुझं? दाखव रूपामध्ये येऊन. जर तुम्ही आल्यात ना, मग तुमचं जसं रूप आहे तशा रूपामध्ये या ना. कसं रूप आहे तुमचं? स्वरूपामध्ये येणार का? रूपामध्ये तुमच्या हे कार्य घेतलंय, हे कार्यामध्ये जे केलेला परिवार आणि मानपण मान्य का तुम्हाला? हा, मान्य? मग आनंदाने येणार. पण तुझं मूळ जे रूप आहे ना, जिथं तू गर्जना करते, तुझ्या रूपाची सर्वांना दाखव ना कसं रूप आहे तुझं मध्ये. हा, दाखवणार? दाखवणार का? देतो गर्जना. घ्या हो, एक वेळातच घ्या. अग एकविरीचा डोंगरावर अग सापडला आनंदाने आले का? मग ज्या देवाने आले तो देवळा पूर्ण आहे का तुमचा? हा, देवळा पूर्ण आहे का तुमचा? ज्या देवळामध्ये आले तुम्ही केलं तो देवळा पूर्ण आहे की अपूर्ण आहे तुमचा? बोला, सांगायचं. सांगणार का? सांगणार का? काय द्यायचं इंगल? इकडे इकडे बघा. मी आहे ना इकडे. मी आता गाव पाणी पिऊन आलो. बसा तुम्ही. हो बसा, आता गाव पाणी पिऊन आलो मी. असं एक गावने सोडला मी, जिल्ह्याने सोडलं, तालुक्याने सोडलं. बोला, जर तुम्ही तिथं नावाने आले, तिथं आले, तर सांगा मला, हा जो नागावकर ना, पण नागावकर जोशी परिवार नाही माहिती आहे ना. मी कहतो बाहेरची वारी हो कोणची हो, आपल्याला विचारायचं आपला देवाला परिपूर्ण आहे का? परिपूर्ण आहे का? हा, परिपूर्ण आहे का? नाही आहे का? आहे. हा, मग आरतीचा मान देऊ तुम्हाला? द्या आरती. पण आम्हाला सांगा, हा देवाला पूर्ण आहे का अपूर्ण आहे? हा, चला घ्या, सांगा तुम्ही द्या. द्या एक सुवासिनी द्या, आरतीचा मान द्या. केस घ्या मागे. चला चला एकदम मोकळं. इकडे डायरेक्ट द्या. आता केलं नाही का? हा, आता इकडे वाईटला गेलं. हॅलो, त्या भांडण तिच्या हातात. चल घे दर्शन. महाराज हो, हे गेलं का? आपला मूळ कार्याला चालू करा. केस बसा मागा. पहिला जागरण का पहिला गोंधळ? पहिले गोंधळ. कोणाचा घालायचा गोंधळ? भवानी माते. ऐकलं का म्हणलं बंद राहणार, म्हणलं गोंधळ घालायचा म्हणलं अंबाबाईचा. जर कधी म्हणलं असं हा जागरण मांडला, जागरण मांडल्यानंतर म्हणलं हा अंबाबाईचा 5 नंबरचा 5 तत्वाचा म्हणलं हा गोंधळ घालावा लागतो. जर कधी म्हणलं हा गोंधळ घातला नाही, घरादारात गोंधळ म्हणून परिवारामध्ये गोंधळ आणि परपंचामध्ये गोंधळ होतो. म्हणून तो गोंधळ मिटवण्यासाठी हा अंबाबाईचा म्हणलं
पाच नामाचा गोंधळ घालावा लागतो. बरोबर. म्हणून तो अंबाबाईचा गोंधळ घालायचा कसा म्हणून त्या गोंधळासाठी अंबाबाई येते कशी हो माय गा अंबाबाई झाली गोंधळाला हो माय गा अंबाबाई झाली गोंधळाला झाली गोंधळाला आई तुझ्यावानी आनंदाने कमावली, आनंदाने आले. जसे तुम्ही आनंदाने आले, या फुलासाठी आले, जसे झाडाकडे आले, तसे ह्या जो तुझं मांडले घट, या घटावर तुम्ही आहेत का, बसलेत का? मग आम्हाला या घटाची ओळख करून देणार का? देणार. जसे तुम्ही झाडाकडे संचारूपाने आल्यात, झाडाचा संचारूप सोडल्यानंतर तुम्ही या देवारीत बसणार ना. मग देवारी बसल्यानंतर कोणत्या घटावर बसणार तुम्ही? त्या घटाची आम्हाला ओळख देणार का? द्या घ्या. हे सगळं लेणं तुमचं आहे, जे का असेल ते तुझं. हा आनंदाने झालंय. आम्ही परत गजर देतो तुझा. कसं गजर दे माहिती का? जेव्हा ते वारं खेळत आलं, तुम्ही काय बघितलं? वारं खेळत आल्यानंतर काय बघितलं तुम्ही? गोल. हा, मग ते काय खेळत आली ती? फुगडी खेळत आली ना ती. फुगडीचं गाणं घे ना. आंबा खेळत ते फुगडी. आंबा माझी लाडी नेसून हिरवी साडी, हिला झोप बैल गाडी. आंबा माझी लाडी नेसून हिरवी साडी.
झाले तसं स्थिर होतं ज्या घटी बसणार त्या घटाची आम्हाला ओळख देणार का तुमच्या घटाची ओळख देणार का द्या द्या भंडारूपी ओळख द्यायची आम्हाला हे तुझं गट मांडलं या तुझ्या गटावर तुम्ही कुठे बसल्यात याची आम्ही ओळख मागतो बाकी आम्ही काय मागत नाही तुम्ही ज्या गटी बसल्यात या दोन गटीमध्ये तुम्ही कुठे बसल्यात त्याची ओळख आम्हाला फक्त पाहिजे मग पुढचं आम्ही सांगतो काय ते तुमचं दोन गट मांडलेत ना मग तुम्ही ज्या गटी बसल्यात त्या गटाची ओळख पाहिजे आम्हाला दुसरं काय नको महाराज परत ते भांडारा घ्या तुमच्या हाताने द्या तुम्ही ज्या गटी बसल्यात त्या गटाची ओळख द्या आणि त्या गटावर कुठे बसल्यात याची आम्हाला ओळख द्या बघा तुम्ही दोन गटीमध्ये कोणत्या गटी बसल्यात तुम्ही सांगा चला महाराज ओळख दिली का आम्हाला सांगायचं बोला दोन्ही तुमचाच गट आहे त्यामध्ये तुम्ही कोणत्या गटी बसल्यात तुमच्या दोन गटामध्ये बसल्यात या दोन गटामध्ये तुमचं कोणतं गट आहे याची फक्त आम्हाला ओळख द्या याच्या घरचं कोण आहे जागेवरच उभे राहा जागेवरच कोण आहे राहिलं उभं किती वर्षापासून झाड केलंय 10 वर्ष झालंय 10 वर्ष झाडून केलतय झाडाला फक्त मी विचारलं कोणत्या गटावर बसले मग झाडाने ओळख दिली पाहिजे का नको का असं केलं राहायचंय ओळख दिली पाहिजे तू कोणत्या रूपाची काय रूपाची दिली तू ओळख मग कोणी येणार खेळणार हे झालं त्याला तुम्ही हे दोन गट तुमचंच मांडलेले या तुमच्या गटामध्ये तुमचं स्थान कोणतं हेच आम्ही विचारलं देणार ओळख रस्ता मोकळा करून जर तुझ्या झाडाची तुला जर सांभाळणे करता आला या लेकरांची करणार का तू हा आई तुला कसं मी ओळखावं आई तुला कसं मी ओळखावं देवी तुला कसं मी ओळखावं ओळख दिली का तुझं झाड आणि फुल मोकळं करायचं आमच्याकडे मला बोललं ते उचलून लावले मला खोटे बोलले आम्हाला बघा जे झालं गेलं आम्हाला ते नाही त्याचा उलगडा करून आम्ही देणार देऊ का आम्ही उलगडा करून तुम्ही ओळख देणार का झाडाला काय अडचण आहे झाडाच्या घराला दाराला फुलाला काय अडचण आहे आम्ही देऊ तुम्ही तुमची ओळख देणार का ज्याने खोटं केलं त्यांनी अडचण बोलून दिली का एखाद्या झाडाला खरं खोटं आपण करतो त्या झाडाचा इतिहास काढला कोणी किती वर्षापूर्वी गोंधळ केलता जे का असं झालं असेल खरं खोटं करणार आपण कोण जर खरं खोटं करतो तर झाला अडचण काय ती समाधी पाहिजे का नको आपल्याला बघ सत्याने असेल तू गटाची ओळख करून दे तुझ्या अडी अडचणी झाडाच्या घराच्या फुलाच्या आम्ही देऊ बोल देणार घे वाजत गाजत माझ्या देवीला सर्वात वडिलांना कोल्हापुरी तुम्ही कोण आले ते पण आम्हाला सांगा नुसतं खेळताना राहायचं तुमची जशी बाकी झाडाने ओळख दिली तुम्हाला काय ओळख आहे का नाहीये तुमची ओळख तुम्हाला आहे का नाहीये
तुमची ओळख आहे का नाहीये? पाहुणे आहेत का तुम्ही? तुम्ही पाहुणे आलेत का कुलाच्या आल्या तुम्ही? तुम्ही आल्यात कुलाच्या आल्यात का पाहुणे आल्यात? कुलाच्या आल्यात. मग तुमची ओळख असेल ना तुम्हाला? कोणत्या रूपाच्या, कोणत्या शिवाराच्या, कोणत्या गावाच्या, कोणत्या कुलाच्या सांगाल का? गाचं झाड केतड्या होते तुमचं तुम्हाला? मग ओळख सांगा आम्हाला, आम्ही रस्ते मोकळं करून देऊ तुमचं. बोल. देणार ओळख विचार त्यांना. बोला बोला बोले नावाची घटना करा. बोला बोल. बोला फटाफट बोला. बोल. नाव गाव बोलायचं. हा संपूर्ण नाव तर सांगा. कोणत्या रूपाचे आहेत तुम्ही? बरोबर सगळं बरोबर. कोणत्या? बरोबर हम्म? घराचा मालक कोण आहे? तुम्हाला कोण आहेत? बोलो इथं. इकडचा पण मालक बोलव. त्यांचं मला बघा. या इकडं. बोल. तुझं झाड किती वर्ष केलंय? किती वर्ष केलं? किती? ओळख दिली त्याने आधी? हा मग आता कुठे गेली? आता ओळख घ्यायची तुला? घ्यायचे का? घे तिचं का गजर कर. जर तुझ्या नावाचा बदल तुझ्या नावाचा बदल तुझ्या नावाचा कोण आले? माझ्याच मागे ती. घे तिची ओळख रे. विचार रे कोण आहे? कोण तुम्ही? नावाची ओळख द्या. बोला. कोण आहे पण तू? अरे मग जर तिच्या रूपाने आलेस बघ रे. झाडाला काय ग अडी अडचण सांगशील का ग? सांग मग. इथं विचार कोण आलेस? बोला तुम्ही बोला कोण आलं? बघ रे आवाज घे रे त्याचा रे. आला का रे? बघ गेला का? ज्या दिशेला गेला त्या दिशेला या बालकांची घर आहेत का रे? बोले. जो आवाज देत गेला त्याच जी दिशा गेली त्या दिशेला बालकाचं घर आहे का रे? बोला ना हो आहे का नाही? गेरे गाव पांढरीचा गजर तुम्ही टाका सरा रांगोळी गाणा पाटलाला निरोप राणा जरा यशी जवळ गावात दोन्ही झाडांचं
बघ रे बालका हेला तर तुझी र झाडर तिसर वर्षेर 15 वर्षेर केली कर ओळख त्याची र केली का रे अरे सांगू का रे ओळख रे देऊ का रे बगर देशील ओळख मी र झाडाची र तुझ्या र ओळख देणार नाही रे त्याला र येणारी अडचण ओळख देईल चालल कर अरे जशी रे गावाची गाव देवी बघ रे लेकरा जितर तुझीर वासूर बसली तितर कोणर गाड्याला गेलार सांगशील कार हा अरे बघ रे गावाची गावर पांढरी बसली गावाच्या यशीवर बघ रे गावाची लेकर बालर तुझ्या घराच्या अंगाला गाडली आहेत कार अरे रे तिसर विसर वर्षार पुरवीर गाडली होती कर अरे बघ रे लेकाची आई आली बघ रे लेकाचा र जेव्हा आत्मार सोडून गेला र तुझ्या जागेला गाडली होती कर बोल रे अरे तुझ्या वास्तूच्या बाजूला त्यांना गाडली गेली कर किती रे बालक गाडली रे सांगशील कर म्हणून सटीर बसली तुझ्या जाग्यात तिच्यार नावारी कधी मानर पानर केला कर तुझ्या आजूबाजूच्या घरांनी केला का रे अरे ही दोन्ही झाड खेळतात जोन्यार घराच दिशार एकच कार त्याच जागेमध्ये दोन्ही झाड राहतात कार घेशील कार बगर कासरणीचा गजर कासरणी माता गेला वाटीर एकर फलर देन कर सुवासीचा मान बघ रे सांगतो र तीनर पिढ्यानी बसला र स्थानातर कोण बसले तिथं माझं तर दुसरं रूपर सटीच र लेकर बाळाची र मालिकैन बसली र तिथ झाडानार आडवी येते र तिथ बघ बघ रे त्या जागेच्या बघ रे जेवढी वास्तू मध्ये बसलेली घर आहेत बघ रे एकाला रे सुख शांती देत नाही र कोणाच रे कोणाला रे पटत नाही र बसला रे चेडा र त्याच र जागेत र घरात मडक्यात र ठेवला होता र खाणार बंदर केला र कोणी र बोल अरे तुझ्या र आजांचा र बसला र त्याच र जागेत फिरतो र दिशेला र सर्व र दिशेला र जागेच्या आजूबाजूला बगर कसला रे भासर आवाज देतो कर बगर त्याची र अडचण कुलाच्या र बागानार हायर आली रे मोकल कराला र टाकली माती र त्याच्या र अंगावर माझ्या झाड त्याच्या जागी बरोबर आहेत पण रे झाड त्याच जागेत राहतात त्यांना अडचण टाकत सती मातार
बगर तिची र बालकार तितर गाडली र दुधाची र कमतरता होती कार तिथ बोल दुधाचा लेणं तिथे यायचं का रे हा बंद पडायचं ना अरे तू त्या जनावराला बंदर करायची कार हा करत र तुझर घर र कुलर मोकलर देशील कार हिरव्यार बांगड्याचा खोबऱ्याच्या वाटी कर बोल अरे तुझ्या ज्या बघ जी तुझी 10-15 घर आहेत तिथं रे पहिले रे जनावरांचं वास्तव्य होतं रे तिथं रे दुख्या म्हशीला गाईला रे पूर्ण रे दूध रे बंदर करायची रे बघ रे खोबऱ्याची वाटी रे नारळ देशील हिरव्या बांगड्या देर तुझं झाड रे मोकल केलं विल बघ रे तुझ्या रे घाटावरच देशील कर नसल तर वचन देशील कर तिचा र नावाचं र करशील मानपान बघ रे ते येता बालका करून नाही रे कुला करून हावर तुझं रे कुल रे तिथं रे लागत रे हावतो बघ रे तिथं रे बिनार मुला बालाचा कोण र रात होता र एकमेकांनी चल आनंदाने दोघी मोकळ्या यायचं सोबतीला यायचं तुमचं मार्ग मोकळं करते घे रे गजर तिचा बहिणीचा घे भावानीचा पण घे रे काळ भैरी माता कुलवंदनाचा ग काळ भैरी माता अगं भवानी माझी माता तुला वंदनाचा ग तुला वंदनाचा ग माझं वंदनाचा ग ठेवायचं बगर कोणाला खोटर खरर बोलण्याच्या आधी बगर त्याचा इतिहास जाणून घेणार तरच तुम्हाला तिची ओळख होईल बगर देवीला अडचण नाही र झाडाला अडचण आहे रे बघ झाड खेळताय रे त्याच्या रे बालकाला काही रे अडचण झाली होती कारण हा बघ देशील हिरवे बांगडी फलांचा मान देणार का मुलं मीर फुल घर सगळं मोकळं करून देईल झाड मोकळं केलं कोणाचं रे कोणाला पटत नाही र आणि जागेच्या मध्ये फिरत एक वस्तू रे बगर तिचा रे भाषण जागेला होतो का रे मग तुझ्या जसं घराला आहे तसं देईल मोकल करून रे पण रे झाड रे एकर भगताकडे जात रे एकर भगताकडे जात रे मग रे झाडाला बोल फुलाच्या दर्शनाला येशील मग रे तरच मी मोकळं करील र बगर दुसऱ्याच्या संशयाने मरायचं नाही रे बगर अडचण रे तुझ्या जाग्याची रे सापडत नव्हता रे खोड कोणाला रे सापडलं होतं का रे म्हणून आली तुझ्या दरबारी र म्हणून आले तुझ्या गोंधळी र बगर देईल मोकळं करून र कोणाच्या रे नावाने खेळू नको कोणाच्या रे नावाने बांधू नको र बगर जार जागेची नाडा आहे ती रे नाडा दूर करून देईल बगर घे रे मरीचा घे रे
आई ग माझी माता तुझ्या गावाची पांढरी भक्ताने दिलेलं पाण्यात सोडून देशील बघ रे दिलेलं पाण्यात सोडून देशील तरच घर मोकळं करील टोकल खिल चार बाजूनी र टोकल चार दिशेला बाजूनी खिल र बघ रे चार दिशाची केली बांधी र केली का रे बांधी आडी अडचण बालक तूर आडे अडचणीत होता गेला रे तू शोधित इकडे तिकडं पण मुलं ओळख तुला झाली नाही र अशीच सर्व घरादाराला अडचण आहे र बघ रे तिच्या नावाने ठेवशील मन देईल घरदार मोकळं करून फुलं मोकळं करून बघ जशी आनंदाने आले फुलाचा आनंद करणार का ग बघ रे तुम्ही पण आल्या जशा बहिणी तशा आकेला उभ्या राहणार का ग बोल दुसरं झाड 30 वर्षापासून केलं तर का ग कोणाच्या नावाने घट मांडीला ग किती वर्षांनी मांडीला रे घट तिथून मला आता होता तेव्हापासून मी गेली का ग भेटीला तिला जायला मला कोण बघ नवस केला कसला केला का ग पूर्ण नवस माझा काय नवस केला ग अरे तुझ्या कार्यासाठी केला होता नवस बोल कोणत्या स्थानाला केला होता नवस कुठं केला होता नवस सांगशील केला का पूर्ण मगर तिच्यावर पहिल्या पायरीवर कोण बसल माहितीये का ग करशील का पूर्ण जाशील का दरबारी तरच तुला वाचा देईन बोल वचन बोललेलं पूर्ण करशील का ग बोललेलं वचन पूर्ण करशील का काय वचन बोलली ते बोललेल्या तोंडा मी त्यांना वचन दिलेलं आहे वचन दिलं ते वचन मी पूर्ण करीन वचन पूर्ण नाही केला ग म्हणून वाचा बंद केली आनंदी ती देतो संचार खेळशील का आनंदी बोल मालक कोण रे आई रे बघ र केला होता वचन किती वर्षापासून माहित आहे का विचार केलं वचन कोणत्यापासून केलं अरे कोणत्या मंदिर कोणत्या बहिणीला वचन गेलं होता बघ नवस केला होता देईल वाचा मोकळं खेळून आनंदाने खेळशील दे गेरे गजरा आईचा गळेमध्ये कवड्याचा साज गे तुळजापूरला जायचं ह्या दोन गटापैकी तुम्ही कोणत्या गटी बसल्यात आम्हाला तेवढीच ओळख द्या आणि कोणत्याही बालकाला खरं खोटं करण्याच्या आधी
जर माहित नसेल तर खरं पण बोलू नका ना खोटं बोलू नका. जे झाड येतंय पहिले त्याचा उलगाडा करा. आपल्याकडे काय फक्त झाड नाही सांगितलं का खोटं, सांगितलं का खरं, मग तो दुसऱ्याचं ऐकून सांगू काही ऐकून सांगू. झाडाला काय अडी अडचणी हे पहिले जाणून घ्यायच्या. त्या झाडाला जर अडी अडचण असली तर तो काय सांगू शकतो का हो? हे झाड जे खेळतं यांना जर तिच्या दुसऱ्या रूपाचं जर अडचण असेल तर तिला पुढे येऊन देईल का? ती पण बहीण आहे ना, ही पण बहीण आहे, तू पण भाऊ आहे ना, ह्यो पण भाऊ आहे. तू पुढे जाते माझी ओळख का देत नाही? मग आलेल्या झाडाने मला फक्त घाटाची ओळख करून द्या. तुमच्या जे तुमचं गट आहे त्याची ओळख करून द्या. आनंदाने स्थानावर तुम्हाला आरती देऊ, परत आम्ही तुम्हाला बोलवणी करू. कारण पहिले रस्ता मोकळा आपलं. 10 केल्याची 2 केली तरी चालतील. पण माझ्या देवळात काय चाललंय अजून लय सुरुवात बाकी आहे. माझ्या देवळात, माझ्या घरात, माझ्या कुलात ही झाडं नुसती करतात. आम्हाला काय आरती केली असती, कोणता तरी देव बनवला असता, नाव दिलं असता, रात्र जागवली असते, आम्ही गेलो असतो. अडचण कोणावर राहणार आहे? झाडांना आहे. उद्या याच्यात अजून झाडं खेळणार आहे. त्याच्या मग देव आलाय, भूत आलाय, पितर आलाय, काल आहे. तुम्हाला माहितीये का? तर नाहीये. त्याला जर मान्यता दिली ना, तो जर येऊन या घटी बसला, तुम्हाला चालेल का? एखादा बाहेरचा चेहरा कोटा आला, एखादा झाडाच्या मागे आला, पक्का चाल गेला म्हणजे आपल्याकडे देव भारी. आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये ना पक्का धिंगाणा घातला तो देव पक्का नाचला का तुले पॉवरफुल. देव कधी देव रूपात येतो, राक्षस रूपात नाच का न करत नाहीये. ही झाडं खेळतात तुमची, पण ह्या झाडांना अडचण काय? कधी ओळख केली तुम्ही? गोंधळ केलं तुम्ही? किती गोंधळ केले आतापर्यंत? 1 गोंधळ केला, 2 गोंधळ केला, जे काय केलं. ह्या झाडांना काय अडचण आहे तुम्ही बघितली नाही? बघितली. रायटर कोण आहे? रायटर काय सांगले झाडांची नावांचं ओळख? पण काय अडचण आहे, काय आहे तिथे, काय नाही, काय सांगितलं का? नाही लिहिलं का? सांगा काय सांगितलं? मानपान नाही, नुसतं ही झाडं खेळतात. ही झाडं मध्ये कुलामध्ये खेळतात. कुलामध्ये अडचण, यांच्या घरामध्ये अडचण, यांच्या जागेमध्ये अडचण, यांच्या शेतामध्ये अडचण आहे. काय लिहिलं? कसं समजेल यांना काय अडचण होती? काय लिहिलं? काय सटी म्हणजे कोण माहिती? कोणाला? 5वीला पुस्तक म्हणजे तिथं काय होतं? सटी आई म्हणजे तिथं पहिले भरपूर वर्षापूर्वी लहान मुलं गाडायची का? मग तेच विचारतो, गाडायची का? मग त्या गाडलेल्या मुलांच्या ह्याच्यावर तुमची घरं आहेत का? मग ती तुमच्या जागेत आली का तुम्ही त्यांच्या जागेत गेलं? तुम्ही गेलं. एक तर त्यांच्या जागेत गेलं ते गेलं, वर लिंबा नारळ पण फोडून टाकली. दुसरं अजून काय सांगितलं? अजून काय अडचण सांगलंय का? लहान मुलांना काय लागतंय? दूध लागतंय. तिथे जनावरांचं गोठं होतं तुमचं, म्हशी गाई होत्या, दूध द्यायचे का भरपूर? का नव्हतं ते? त्याचं कारण आहे, जी लहान मुलं असतात त्यांना काय लागतंय? मग ती त्यांचं ते घेऊन जायची ना. हे किती वर्षापूर्वी असेल? 15, 20, 25, 30 वर्षापूर्वी. मग आपण ही झाडं घेतात, नुसते केले असते, बोला असं बोलत नाही, सांगत नाही, काही नाही. तुम्हाला याची अडचण माहित होती? बोला ती महाराज काय वाऱ्या खेळवल्या, बोलत नाही, काही नाही. मला एवढंच बोलायची, तुमची गाडी आहे ती 100च्या स्पीडला नाही पडली तरी चालेल, 30च्या स्पीडला पडली तरी चालेल, पण तिच्या ताकदीने पडली पाहिजे. आम्ही ताकद दिली, त्याला बोलतात स्टेपनी दिली, 1 दिवसाने पळवली, फायदा का काही? त्यांच्या शक्तीने एडी वाकडी कधी पळू दे गाडी, पण त्यांच्या शक्तीने पाहिजे. आम्ही फक्त कशाने आलोय? त्या झाडाने येणाऱ्या अडचणी, तुमच्या फुलाला येणाऱ्या अडचणी ह्या मोकळ्या करायला. आम्ही रोज येऊन बसणार आहे का तुमच्या देवालयात? येणार का? जेवले तर तुम्ही भरपूर. आपल्याला बाकी गोंधळच्या वेगळे गोंधळ करायचे, नुसतं नाच गाणं करायचा, फुलाचा गोंधळ करायचा, तर फुलाचा उलगडा झालाच पाहिजे का नको? नसेल तर मी त्या खेळवताना जातो उलगडा करण्यासाठी. जेव्हा ती सती माता आली, तिची लहान बालकं 25, 30, 40 वर्षापूर्वी काढायची. तिथेही झाडं दोन्ही राहतात का आजूबाजूला? त्यांना जी सती
ती आडवी जाते, सटी आडवी गेल्यानंतर त्याला पुढे येऊन देत नाही, वाचा घालवते, काल घालवते. दुसरी गोष्ट, त्याच जागेमध्ये 25-30 वर्षापूर्वी जनावरांचं गोठा असतील, तिथं दुभत्या गायीने पण दूध गायब होत असेल, म्हणजे तिथं काय असेल, त्या जागेमध्ये कधी तुम्हाला कोणत्या गोष्टीचा भास होता का? काय आवाज यायचा का? काय चालायचा का? यायचा ना, फिरतो ना तो तेवढ्या जागेत. मग कधी तुम्ही त्याचा मानपान दिला का? हा, कधी तुम्हाला कौला वाजवतो, कधी भिंती वाजवतो, कधी दरवाजे वाजवतो. मग तुम्ही याच्या आधी कधी गवस केली त्याची? केली. मी सांगतो काय केली, सांगू? स्पष्ट बोलू ना. तुम्ही भक्ताकडे एकदा जाऊन गेला, भक्ताकडे गेला, भक्ताने गाळण घेतलं, बाबा तुझ्या बाजूची बाई, बाजूचा बाप हे करतो, खरे का खोटे? याच्यामध्ये काय आलं, तुमच्यामध्ये वाईटपणा झाला. कारण काय? दुसऱ्याची वाईटपणामध्ये काय आलं, ही बाई ह्या बाईकडे बघा नाही, बापा ह्या बाप्याकडे बघा नाही. कारण काय नाही. मग अशा गोंधळामध्ये असा गोंधळ चालेल का आपल्याला? जे मूळ कारण ते भेटलं पाहिजे. कारण भेटल्यानंतर त्याचा उपाय भेटला केला पाहिजे. उपाय केल्यानंतर पुढचं रस्ते मोकळं होतील. हा, तर आनंदाने यांना भंडारा द्या. भंडारा परत आपण यांना बोलू, अडचणी दूर नाही. झाडाला नक्की मुलाशी आजार आहे का फांद्यांचे आजार तोच माहित नाही, फवारणी कुठं करा का हो? नुसतं नाच गाण्याचा गोंधळ पाहिजे का तुम्हाला? माझा युट्यूबला कुठेही चॅनेल बघा, मला नाच गाण्याचा गोंधळ आवडतच नाही. 10 केलाची ना, एकच केला तर पक्का होत मी अक्का पाहिजे. उद्या काय घडलं तर इथपर्यंत आलं पाहिजे समजत त्याला. आहे का तुमचा असा? आहे, भरपूर आहे. पण त्यांना अडचणी आहेत, कधी त्यांच्या गोष्टी आपण बोलू नये. चला आनंदाने भंडारा उठला, परत तुम्हाला आम्ही बोलवणी करू. दादा, ओ दादा, जे लिहिलं ना रायटर, या आईचं नाव काय लिहिलं? तिच्या नावाची गर्जना काय केली? नाही लिहिलं. आईचं नाव काय सांगा या? आता रायटरची पण मी बरोबर करतो. तुझं आईचं नाव